धन्य तो शिवाजी राजा मराठमोळ्या शिवरायांच्या पावनभूमीत, धन्य ती मातोश्री जिजाई अंबिका माता झाली उतराई, अशा एकाहून वीर रसांचा अनुभव देणारे पोवाडे सादर करून महिला शाहिरांनी महाराष्ट्र मुलूक आणि येथील महापुरुषांचा गौरवशाली इतिहास उलगडला। जागतिक महिला दिनानिमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि कुसुम वात्सल्य फाउंडेशनतर्फे आयोजित लोकमान्य लोकशाही शाहीर मुजरा या कार्यक्रमात महिला शाहिरांनी आपल्या खड्या आवाजात महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास उलगडला। महापौर सरस्वती शेंडगे, हेमंतराजे मावळे, कुसुम वात्सल्य फाउंडेशनच्या वैशाली पाटील, प्रबोधिनीचे अध्यक्ष संगीता मावळे, डॉक्टर राजेंद्र भवाळकर आदी यावेळी उपस्थित होते। यानिमित्त महिला शाहिरांचा सन्मान करण्यात आला। महिला शाहिरांना होनराज मावळे आणि मुकुंद कोंडे यांनी साथ संगत केली। अनुजा जोशी या विद्यार्थ्यांनी चैतन्याची थाप डफावर लागते शाहीर गरजा या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर अक्षदा इनामदार यांनी मराठमोळ्या शिवरायांच्या पावनभूमीत हा मुजरा सादर केला। नंतर धन्य धन्य मातोश्री जिजाई अंबिका माई झाली उतराई या राजमाता जिजाऊ यांच्यावरील पोवाड्याने त्यांचे कर्तृत्व मांडले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रावर रचलेल्या महाराष्ट्र मायभूमीवर वीरांची संत महंतांचे हा पोवाडा सादर करण्यात आला। सविता श्रद्धा जाधव, रोहिणी नूला, आदिती कालेकर, तृप्ती उफाळे, अक्षदा इनामदार, अनुजा जोशी, पूजा माळी, रिद्धी कोंडे, निर्जला उगवले, श्रावणी कुटे या महिला शाहिरांचा यावेळी सन्मान करण्यात आला। हेमंतराजे मावळे म्हणाले, महिला या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर येत आहेत, त्यांना अधिकाधिक संधी देणे गरजेचे आहे, त्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून कार्यरत आहोत। वैशाली पाटील म्हणाल्या, शाहीर महाराष्ट्राची लोककला आणि परंपरा आहे, ती परंपरा तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे। जागतिक दिनानिमित्त आज स्पेशल शाहिरा आणि पवाडा गाणाऱ्या महिलांसाठी मी सत्कार घेतला, कारण प्रत्येक वेळेस पुरुषांची मक्तेदारी असते, प्रत्येक ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी असते। तर ह्यावेळेस मला एक वेगळं काहीतरी अनुभवायला मिळालं की महिला शाहिरा होऊ शकतात, पवाडा गाऊ शकतात, हे मला आश्चर्य वाटलं होतं। पण मी जेव्हा डोळ्यांनी पाहिलं आणि मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की खरा सत्कार आणि सन्मान यांचा व्हावा आणि जगाच्या पुढे ह्या प्रसिद्धी यांना मिळावी, म्हणून मी हा सत्कार कार्यक्रम घेतला आहे आणि खूप सुंदर सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम झाला।
आणि सगळे पाहुणे आलेत. थँक्यू सो मच. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वच शाहिरांनी त्यांच्या कलेला वेगळं स्वरूप दिलेलं असलेल्या अतिशय चांगली उंची गाठलेली आहे. त्यांच्या आवाजातलं माधुर्य आणि त्याचबरोबर जो पोवाड्यासाठी किंवा शाहिरीसाठी लागणारा जो मोठा आवाज असो तो लोकांपर्यंत पोचणारा आणि त्याला साथ देणारे ढोलकी आणि हार्मोनियम जे वादक होते या सगळ्यांनी कला इतकी छान सादर केली की या कार्यक्रमाचं प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आणि अशा स्वरूपाचे कार्यक्रम ठिकठिकाणी राबवल्यामुळे महिलांमध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा निर्माण होऊ शकते, त्यांना एक उन्नतीचा मार्ग निघू शकतो आणि त्या माध्यमातून समाज घडवण्यासाठी सुद्धा ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं शक्य होऊ शकेल असं मला या निमित्ताने नमूद करावंसं वाटतं. दोन्ही संस्थांचे जे आयोजक आहेत त्यांचं या निमित्ताने मला मनापासून भरभरून कौतुक करावंसं वाटतं. धन्यवाद. मी दोन्ही कुसुमवत्सल फाउंडेशन आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी या दोन्ही संस्थांचे खूप आभार मानते की त्यांनी आज महिला दिनानिमित्त आमच्या सगळ्या महिलांचा ज्या पोवाडे गातात सादर करतात त्या सगळ्यांचा सन्मान केला आहे. आणि विशेष करून गुरुवर्य बाबा यांचे मी खूप आभार मानते. मला 1 वर्ष होईल आता पोवाडे शिकून, पण त्या 1 वर्षात मी इतकं काय काय शिकली आहे. नुसतेच पोवाडे नाही, स्टेज डेअरिंग, कार्यक्रमाचं आयोजन हे सगळंच मी खूप छान शिकली आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.